नमस्कार. आज आपण बनवतोय कारल्याची चटणी. तर त्यासाठी आपण इथे पावशेर कारली घेतलेली आहेत, जास्त जाड घेतलेली नाहीत. इथे 1 वाटी शेंगदाणा, थोडासा कढीपत्ता, 1 चमचा जिरे, थोडंसं सुकं खोबरं, इथं डाळ आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे 2 ते 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. इथे आपण कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याला आपण आता असे बारीक काप करून घेणार आहोत. गोल चकच्या करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने आपण असे कापून घेणार आहोत. तर नमस्कार. गावची चव लय भारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर इथे आपण कारल्याचे काप करून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. जून असतील, फारच जून असतील तर काढून घ्या, कवळे असतील तर नाही काढल्या तरी चालतील. तर या पद्धतीने आपण सर्व बिया काढून घेणार आहोत. नंतर यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी 1 चमचा हळद टाकणार आहोत. ते आपल्याला मस्त याला लावून घ्यायचं आहे. यामुळे जो कारल्याचा आपला कडवटपणा असतो तो निघून जाईल. तर इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. त्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे तळून घेणार आहोत. मस्त असे खरपूस आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. या पद्धतीने सर्व शेंगदाणे आपण तळून घेऊया. आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत. यामध्ये आपण जे डाळ घेतलेली होती ती टाकणार आहोत. इथे मी भाजकी डाळ घेतलेली आहे, ती आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत. नंतर यामध्ये जो आपण कढीपत्ता घेतलेला आहे तोही यामध्ये आपण खरपूस असा तळून घेणार आहोत. जे आपण लसूण घेतलेला आहे तोही आपण यामध्ये घालून घेणार आहोत. नंतर आपण जे खोबरं घेतलेलं होतं तेही आपण यामध्ये भाजून घेणार आहोत. हे सर्व आपल्याला मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपण सर्व साहित्य मस्त असे खरपूस भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे. हे भाजून झाले की थोडे गार करत आपल्याला ठेवायचं आहे. आता जे आपण कारली बारीक करून घेतलेली होती चकत्या करून मीठ हळद लावून, ते आपण या तेलामध्ये मस्त असे खरपूस भाजून घेणार आहोत. कारलीही आपल्याला छान कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास कमेंट करायला विसरू नका. तर इथे या पद्धतीने आपण सर्व कारली मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला सर्व कारली कुरकुरीत अशी भाजून घ्यायची आहेत. नंतर इथे मिक्सरच्या भांड्यात आपण जे भाजून घेतलेलं सर्व साहित्य आहे ते काढून घेणार आहोत. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर जे आपण कारलीही तळून घेतलेली आहेत तीही या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घालून घ्यायची आहेत. या पद्धतीने आपण सर्व कारली मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. नंतर यामध्ये आपण जे चिंचेचे 2 बुटुक घेतलेले होते तेही यामध्ये घालणार आहोत. जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडासा गूळ घातला तरीही चालेल. तर इथे आपण गरम मसाला आणि लाल तिखट घेतलेलं होतं आणि थोडंसं मीठ घेतलेलं होतं तेही यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर हे आपण मिक्सरला मस्त असं फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कारल्याची चटणी झालेली आहे. तुम्ही याला एका ताटात काढून थंड करून ठेवू शकता आणि ही चटणी 1 ते 2 महिना सहज टिकते. तर याला फ्रीजची गरज नाही. तर तुम्ही असं काचेच्या भरणीतही ठेवून शकता. तर या पद्धतीने